अपक्ष, छोटे पक्ष आणि बंडखोर हे तिघेही महत्त्वाच्या भूमिकेत येऊ शकतात आणि त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी तिघांनीही अपक्षांकडे आतापासूनच मोर्चा वळवलेला आहे। पण भाजपनं आतापासून अपक्षांना 50 कोटींची ऑफर दिल्याचा आरोप राऊतांनी केलाय। पाहूया। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50 कोटी 100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली आहे। अपक्षांना आतापासूनच भाजपकडून 50 कोटींची ऑफर देण्यात येत असल्याचा दावा करत राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे। निकालाच्या आधीच राऊतांनी भाजपवर खोक्यांचा आरोप केलाय। काही अपक्ष आमच्या बरोबर आतापासूनच त्यांनी आम्हाला पाठिंब्याची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आतापासूनच एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस वगैरे जी मंडळी आहेत बरं का, जे उशाला नोटांची बंडलं घेऊन झोपतात, त्यांना झोप लागत नाही त्याशिवाय गादीमध्ये पण पैसे टाकून झोपतात, त्यांनी आतापासूनच या अपक्षांना वगैरे 50 कोटी 100 कोटीची ऑफर द्यायला सुरुवात केली। याचा अर्थ आम्ही जिंकतो आहोत हे सर्वेवाल्यांना सांगा तुमच्या। जेव्हा हे असे लोक त्यांना जिंकण्याची एवढी खात्री असेल तर आतापासून हे पैशाच्या थैल्या पाठवल्या नसता लहान पक्ष अपक्ष वगैरे लोकांना। 50 नाही 100 पाठवलेले आहेत। रावची माहिती चुकीची आहे। आम्ही 100 पाठवलेले आहेत। त्यांना ठेवायला जर जागा नसेल तर ते तुमच्याकडे पाठवतील किंवा तुम्ही जाऊन ते घ्या। मूर्खाच्या नंदनवन वावरणारे लोक यांना त्या गोष्टीची किंमतच नाही। अपक्षाच्या बोली लावायला लागलेले आहेत आता हे। म्हणून यांचा लोकांनी यांना जागा दाखवलेली। यांच्या तोंडात खोके आणि बोके याच्याशिवाय दुसरं काहीच नाही। म्हणून असे बिनबुडाचे आरोप करणं हा त्यांचा धंदा झालेला आहे आणि हे धंदेवाईक लोकच राजकारणामध्ये सर्वांना कीड लावत आहेत आणि त्यामुळे आज उबाटाची जी स्थिती झाली ना ही फक्त ह्या अशा स्टेटमेंटमुळे झाली। यावेळी अपक्ष आणि बंडखोर बऱ्यापैकी निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे। त्यासाठी भाजपनं प्लॅन अपक्ष आखलाय। फडणवीसांच्या सागर बंगल्यावर महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली। विजयी होणाऱ्या अपक्षांना संपर्क करण्यासाठी काही नेत्यांना जबाबदारी देण्यात आली। भाजपचे बंडखोर विजयी होऊ शकतात किंवा विजयी झाल्यावर त्यांना पुन्हा सोबत घेण्यात येईल। रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर आणि नितेश राणे यांच्यावर भाजपकडून जबाबदारी देण्यात आली आहे। प्रश्नात पहिला मुद्दा असा आहे की आम्हाला पूर्ण बहुमत मिळत असेल तर आम्हाला कोणाशी संपर्क साधण्याची गरज नाही, परंतु आम्हाला बहुमत मिळाल्याच्या नंतरही जर कोणी आम्हाला येऊन भेटत असेल एखाद दोन अपक्ष कोणी तर काय आम्ही त्याचा स्वीकार करू, परंतु आम्ही पूर्णपणाने बहुमतात देणार आहे। त्यांच्याशी संपर्क आमचा आहे आणि भाजपने जे एकनाथ शिंदेच्या उमेदवाराशी गडबड केलेली आहे, भाजपने ज्या पद्धतीनं अपक्षाला सपोर्ट केलेला आहे आणि एकनाथ शिंदेच्या उमेदवारांना विरोध केलेला आहे, असे अनेक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत। बच्चू कडूंची प्रहार आणि परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीकडेही नजर आहेत। निकालानंतर अनेक झटके बसतील असं सूचकपणे कडू म्हणालेत। फोन येत आहे, आम्ही पण अपक्ष आणि लहान पक्षांना फोन करत आहोत। हे फोनचं सत्र चालू आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय का एक तर सरकार आमचंच बनलं पाहिजे आणि मुद्द्यावर खरं तर आमच्या ज्या मुद्द्यावर आम्ही निवडणुका लढलो त्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे, म्हणजे सत्ता बसली पाहिजे। पर्यायच राहणार नाही। यावेळेस आश्चर्यचकित होणारं सरकार होईल। जसं मागच्या वेळेस उद्धव साहेब काँग्रेसला घेऊन मुख्यमंत्री होईल असं वाटलं नव्हतं, नंतर शिंदे साहेब फुटून मुख्यमंत्री होईल हे वाटत नव्हतं, तसे यावेळेस मोठे झटके बसणारच आहे महाराष्ट्राला। वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही जर संख्याबळ मिळालं तर जो सत्ता स्थापन करेल त्यांच्या सोबत जाणार हे जाहीर केलंय। जर आम्हाला संख्याबळ मिळालं तर आम्ही सरकार स्थापन करू शकणारा पक्ष किंवा जी आघाडी सत्ता स्थापन करेल त्यांच्या सोबत राहणं पसंत करू। आम्ही सत्ता निवडणार, हम सत्ता में रहना चुनेंगे। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।